आताच्या क्षणाची अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत रासायनिक कंपनीतून गॅस गळती झाली आहे। संपूर्ण अंबरनाथ शहरात केमिकलचा धूर पसरलाय। रेल्वे रुळावरही धूर पसरल्याने दृश्यमानता कमी झाली आहे। नागरिकांना डोळे चुरचुरणं आणि घसा खवखवण्याचा त्रास सुरू झालाय। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजपूत यांचा फोन नॉट रिचेबल येतोय। त्यामुळे आता या पसरलेल्या धुराचं काय करायचं, याची जबाबदारी कोणी घ्यायची असा सवाल उपस्थित झालाय। ही दृश्य एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीवर आपण पाहतोय। संपूर्ण अंबरनाथ शहरात आता हा धूर पसरल्याचं पाहायला मिळतंय। केमिकलचा हा धूर आहे, यामुळे आता नागरिकांना त्रास होऊ लागलाय। डोळे चुरचुरतायत, घसा खवखवतोय। एमआयडीसीतनं रासायनिक कंपनीतनं ही गॅस गळती झाली आहे। अंबरनाथमधनं ही मोठी बातमी समोर येते। संपूर्ण अंबरनाथ शहरात केमिकलचा धूर पसरलाय। रेल्वे रुळावर धूर पसरल्याने दृश्यमानताही कमी झाली आहे। आता नागरिकांना डोळे चुरचुरणं, घसा खवखवण्याचा त्रास सुरू झालाय। त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडू नये, ओला रुमाल आपल्या नाकावर ठेवावा आणि काळजी घ्यावी। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजपूत यांचा फोन देखील नॉट रिचेबल आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे सध्या संपर्कात आहेत। अजय, काय परिस्थिती आहे सध्या अंबरनाथमध्ये? काही वेळापूर्वी मोरोली एमआयडीसी आहे, तिथे एका कंपनीमधनं वायू गळती झालेली आहे आणि त्या वायू गळतीचा जो गॅस आहे तो पूर्ण शहरात पसरलेला आहे। काही लोकांचे डोळे चुरचुरतात आहे, तर काही लोकांना उलटीचा सारखा प्रकार घडतोय। मात्र आता पाहायला गेलं तर जो हा धूर जो पसरला आहे यामुळे इथल्या नागरिकांना प्रचंड त्रास होताना दिसतोय। आणि आता जे इथल्या काही नागरिकांनी प्रदूषण महामंडळाला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रदूषण महामंडळाचे अधिकारी नॉट रिचेबल असल्याचं बोलत आहे। आता ही परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलीस आणि इथलं प्रशासन, फायर ब्रिगेड हे प्रयत्न करत आहेत। हा धूर नेमका कसला झालाय? हा रासायनिक कारखाना काय नेमकं करतो त्याबद्दल काही माहिती मिळाली आहे? हा वायू जो पसरतोय, गॅस जो पसरतोय, त्याबाबत काही माहिती मिळाली आहे? नेमकं अजून हे काही कळलेलं नाहीये। मोरोली गावामध्ये ही कंपनी आहे, ते कोणत्या केमिकलचा धूर आहे, जो वायू गळती झालेली आहे ती, आणि त्या वायू गळतीचा जो पाण्यामुळे मिश्रण झाल्यामुळे तो धूर निघालाय की काय कशामुळे निघालाय तो बोलू शकत नाही। पण जो वायू गळती झाल्यामुळे हा धूर जो शहरामध्ये पसरलेला आहे, आजूबाजूला जो पसरला आहे, त्यामुळे तिथल्या काही लोकांना तिथे जाताही येत नाहीये। त्यामुळे मुख्य म्हणजे काही समजू शकत नाहीये। अजय, याबाबत काही माहिती मिळाली आहे? अधिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडनं काही माहिती मिळाली आहे? कारखाना नेमका कोणाचा आहे त्याबद्दल काही माहिती मिळाली आहे? या वायू गळतीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत? कारण की प्रदूषण महामंडळाच्या काही अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला। राजपूत साहेब जे इथले अधिकारी आहेत त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते नॉट रिचेबल आहेत। आणि जे आता जो धूर आहे त्यामुळे तो धूर तो पूर्ण शहरात पसरलेला आहे आणि त्यामुळे इथल्या ज्या आजूबाजूच्या लोकांना प्रचंड त्रास होतो। जो नेमका हा जो धूर आहे तो कशाचा आहे अजून ते समजलेलं नाही। मात्र एका कंपनीतला वायू गळती झाल्यामुळे हा धूर पसरलेला आहे असं बोललं जातं। कारण की पत्रकारांनाही तिथे जाता येत नाहीये, कारण की त्या शहरामध्ये जो धूर आहे त्यामुळे बाधा होऊ शकते। त्यामुळे पुढे जाणंही योग्य वाटत नाही। नक्कीच अजय, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आणि आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय, अंबरनाथमधनं ही बातमी समोर येते। सातत्यानं डोंबिवली असेल, अंबरनाथ असेल, येथील एमआयडीसीचा प्रश्न हा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय। सातत्यानं येथील कारखाने स्थलांतरित करावे अशी मागणी करण्यात येते। सातत्यानं केमिकल कंपन्यांमध्ये रिएक्टरचे होणारे ब्लास्ट, त्यात होणारी जीवितहानी हा मुद्दा सातत्यानं गाजताना पाहायला मिळतोय। आणि पुन्हा एकदा तसाच काहीसा प्रकार अंबरनाथमध्ये घडल्याचं पाहायला मिळतंय। अंबरनाथच्या एमआयडीसीतनं कंपनीतनं गॅस गळती झाली आहे। ही कंपनी रासायनिक केमिकल बनवते, रासायनिक कंपनीतनं ही गॅस गळती झाली आहे आणि संपूर्ण अंबरनाथ शहर आता धुरात हरवलेलं पाहायला मिळतंय। दृश्यमानताही कमी झाली आहे। संपूर्ण अंबरनाथ शहरात हा केमिकलचा धूर पसरलाय। रेल्वे रुळावरही धूर पसरल्यानं दृश्यमानता कमी झाली आहे।